विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण BA सेकंड इयरचा जो काही अभ्यासक्रम बदललेला आहे, सत्र तिसरे ऑप्शनल मराठी, निवडक मराठी गद्य, पेपर क्रमांक 5 या अभ्यासपत्रिकेचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे. या अभ्यासपत्रिकेसाठी कोणकोणता विद्यापीठाने नेमलेला आहे त्याचा कालच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये आपण परिचय करून घेतलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी अभ्यासपत्रिका आहे या अभ्यासपत्रिकेचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा आहे, यालाच मराठीमध्ये प्रश्नपत्रिकेचे प्रारूप किंवा स्वरूप असेही म्हणतात. मुलांनो, मागच्या वर्षी विद्यापीठाचा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न होता तो 40 अधिक 35 अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर पॅटर्न होता. 40 मार्कासाठी विद्यापीठाचा थेरीचा पेपर होता, तर 35 गुणाचं इंटरनल होतं. असा एकूण 75 गुणाचा पेपर होता. परंतु BA सेकंड इयरचा यावर्षी नव्याने अभ्यासक्रम बदललेला आहे, पुनर्रचित करण्यात आलेला आहे आणि अभ्यासक्रम नव्याने निश्चित झालेला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमही नवीन आहे, बदललेला आहे आणि क्वेश्चन पेपर पॅटर्नसुद्धा बदललेला आहे. त्यामुळे आपण नव्या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे त्याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. याचा अभ्यासक्रमच आपण अभ्यासत आहोत, पाहत आहोत, अभ्यास करत आहोत आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला जर माहीत नसेल तर मुलांनो काही उपयोग नाही. त्यामुळे आपण अभ्यास कितीही जरी केला, आपण वाचन कितीही जरी केलं, आपण व्हिडिओ प्रेझेंटेशन असे कितीही जरी केलेले असले आणि या सर्व बाबीचा आपल्याला परीक्षेच्या तंत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बसवाव्या लागणार आहेत. म्हणून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं फार गरजेचं आहे. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तुमची प्रत्येक अभ्यासपत्रिका ही 75 गुणाची आहे. परंतु विद्यापीठाने थोडा बदल केलेला आहे, कारण विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित झालं पाहिजे. म्हणून विद्यापीठाची जी परीक्षा आहे त्या परीक्षा पद्धतीला अधिकचा गुणभार त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आता ही जी अभ्यासपत्रिका, एकूण गुण या अभ्यासपत्रिकेसाठी आहेत 75 गुण. 75 पैकी अंतर्गत मूल्यांकन, त्यालाच मूल्यमापन म्हणा, अंतर्गत मूल्यांकन, इंग्रजीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाला CA म्हणतात. CAचं लॉंग फॉर्म आहे कंटिन्युअस असेसमेंट. हे 25 गुणासाठी आहे. आता या अंतर्गत मूल्यमापन म्हणा, प्रॅक्टिकल म्हणा, मागच्या वर्षी 35 गुणाचं प्रॅक्टिकल होतं, या वर्षीपासून 25 गुणाचं आता प्रॅक्टिकल झालेलं आहे. आणि या 25 गुणासाठी विद्यापीठाने काय काय ठरवून दिलेलं आहे, 25 गुणासाठी विद्यार्थ्याकडून काय काय घ्यायचं आहे आणि त्यांनी ठरवून दिलेलं आहे. 25 गुणासाठी एक घटक चाचणी घ्यायची आहे, त्याला गुण आहेत 10. त्यानंतर होम असाइनमेंटलाच मराठीमध्ये म्हणतात गृहपाठ. एक घ्यायचा आहे गृहपाठ आणि त्याला गुण आहेत 10. त्यानंतर तिसरा घटक आहे चर्चासत्र. चर्चासत्राला इंग्रजीमध्ये सेमिनार असं म्हणतात मुलांनो. हा सेमिनार आहे 5 गुणाचा. तुम्ही यावर्षी पाहिलेलं आहे मुलांनो की द्वितीय सत्राची परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा झालेली नाही आणि ज्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर उत्तीर्ण केलेला आहे.
पहा, अंतर्गत मूल्यमापनाला किती महत्त्व आहे, किती व्हॅल्यू आहे आणि तुम्ही किती व्हॅल्यू देता आणि तुम्ही किती सजगपणे अंतर्गत मूल्यमापनाकडे पाहता, हे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून अंतर्गत मूल्यमापन आणि विद्यापीठाची परीक्षा हे दोन्ही घटक तितकेच महत्त्वाचे आहेत मुलांनो. अशी जेव्हा केव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा अंतर्गत मूल्यमापनाला प्रॅक्टिकलला किती महत्त्व आहे, या महत्त्वाच्या आधारावरच, या महत्त्वाच्या सामर्थ्यावरच विद्यापीठाने तुम्हाला उत्तीर्ण केलेलं आहे. म्हणून अंतर्गत मूल्यमापनाला दुर्लक्ष करून गौण पाहून चालणार नाही. हे अशा पद्धतीचं अंतर्गत मूल्यमापन आहे. 25 गुणाचं आहे. 25 गुणासाठी तुम्हाला काय काय द्यायचं आहे. आणि मुलांनो, अशी जर परिस्थिती जर निर्माण झाली, कोरोनाची जर परिस्थिती अशीच जर निर्माण झाली, तर आपल्याला ऑफलाईन काही घेता येणार नाही. ज्या पद्धतीने आम्ही अध्यापन ऑनलाईन टीचिंग करत आहोत, त्याच पद्धतीने तुम्हाला 25 गुण अशीच परिस्थिती पुढे जर वाढत राहिली तर तुम्हाला ऑनलाईनच या पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिकल द्यावं लागेल. अशी तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे मुलांनो. म्हणून अंतर्गत मूल्यमापन 25 गुणासाठी आहे आणि त्यानंतर विद्यापीठाची जी परीक्षा आहे ती 50 गुणाची आहे मुलांनो. पहा, आता यावर्षीपासून विद्यापीठाने अंतर्गत मूल्यमापनाचा गुणभार कमी केलेला आहे आणि विद्यापीठाच्या परीक्षेला जास्त वेटेज दिलेला आहे. मागच्या वर्षीची परीक्षा ही 40 गुणाची, विद्यापीठाची परीक्षा 40 गुणाची होती. तर या वर्षीपासून विद्यापीठाची परीक्षा ही 50 गुणाची करण्यात आलेली आहे. आणि म्हणून सत्र परीक्षा मूल्यमापन, त्यालाच इंग्रजीमध्ये ESC म्हणतात. ESCचं लॉंग फॉर्म आहे एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन. ही 50 गुणाची आहे. आणि या 50 गुणासाठी विद्यापीठाने आता काय काय ठरवून दिलेलं आहे. विद्यापीठ 50 गुणाची परीक्षा ही कशी घेणार आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं प्रारूप काय आहे, आपण आता पाहणार आहोत मुलांनो. पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला हा अनिवार्य आहे. त्याला इंग्रजीमध्ये काय, अनिवार्याला काय म्हणतात, कंपल्सरी. पहिला प्रश्न हा 10 गुणासाठी आहे आणि तो कंपल्सरी आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, पर्याय नाही, काहीच नाही. आणि अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यानंतर या पहिला जो प्रश्न कंपल्सरी आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी 5-5 गुणाचे 2 गट केलेले आहेत मुलांनो. त्यामधला पहिला गट आहे अ गट आहे, टिपा लिहा. या अ मध्ये टिपा लिहावर आधारित प्रश्न आहे आणि यामध्ये 3 टिपा येणार आहेत. 3 पैकी तुम्हाला 1 सोडवायची आहे आणि ती 1 टीप 5 गुणासाठी आहे. आणि पहिल्या प्रश्नामध्ये ब गट आहे, तो ब गट वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यालाच MCQ असं म्हणतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. वर एक प्रश्न असणार, खाली 4 पर्याय असणार. 4 पर्यायापैकी 1 पर्याय तुम्हाला निवडायची आहे किंवा डार्क करायची आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर देईल किंवा रिकाम्या जागा असतील किंवा जोड्या लावा असतील वगैरे वगैरे काही असतील. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, काही असू शकते वस्तुनिष्ठमध्ये. म्हणून अ प्रश्न हा टिपेचा आहे, त्याला 5 गुण. ब प्रश्न हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्याला 5 गुण. आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे, कारण विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे त्यावर अभ्यास अवलंबून असतो. आता अभ्यास तुम्हाला खोलात जाऊन करावा लागणार आहे. अभ्यास तुम्हाला वस्तुनिष्ठ जे स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या सर्व स्पर्धात्मक परीक्षा वस्तुनिष्ठ असतात, MCQ असतात. त्यासाठी खोलात जाऊन डीपमध्ये अभ्यास करावा लागतो, तेव्हाच कुठेतरी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवता येतात मुलांनो. अभ्यास जास्त करावा लागतो, अभ्यास अधिकचा करावा लागतो, पण अभ्यास केल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतात मुलांनो, पैकीच्या मार्क पडतात. एरवी तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न अगोदरसुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये होते. विद्यार्थी कसं सोडत होते हे तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हाला माहीत आहे. म्हणून आता अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही तुमच्या कोणत्याच मदतीला येणार नाही. पहा, ते तुम्हाला अगदी सजग राहणं गरजेचं आहे. तुम्हाला अगदी वस्तुनिष्ठपणे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला इथले 5 पैकी 5 मार्क पडतात मुलांनो. म्हणून हा प्रश्न कंपल्सरी आहे.
तुम्हाला टिपाय लिहिता आले पाहिजे आणि तुम्हाला MCQचा प्रश्नही सोडवता आला पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न पहिला हा कंपल्सरी आहे आणि हा प्रश्न पहिला हा 10 गुणाचा आहे. त्यामध्ये त्यांनी 2 गट पाडलेले आहेत. अ गट हा टिपेचा आहे आणि 5 पैकी 1 टीप सोडवायची आहे. ती टीप 5 गुणाला आहे. ब गट आहे पहिल्या प्रश्नामधलाच आणि तो वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये येणार आहेत. पहा त्यालाच MCQ असे म्हणतात आणि हा प्रश्न 5 गुणासाठी आहे. प्रश्न पहिला 10 गुणाचा झाला. आता मुलांनो दुसरा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. या प्रश्नासाठी सुद्धा 10 गुण विद्यापीठाने नेमून दिलेले आहेत आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न येणार आहेत मुलांनो. 2 प्रश्न. जो काही आपला अभ्यासक्रम आहे आपण मागच्या तासाला पाहिलेला आपण एकूण निवडक मराठी गद्यामध्ये एकूण 8 धडे आहेत. त्या 8 धड्यावरच हे अशा प्रकारचे प्रश्न विद्यापीठामध्ये येणार आहेत. दुसरा प्रश्न असा आहे 10 गुणाचा आहे. त्यामध्ये 2 प्रश्न येणार आहेत. 2 पैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. ज्या प्रश्नावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येतं, ज्या प्रश्नाचा तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, असा प्रश्न आपल्याला निवडायचा आहे मुलांनो आणि त्या 2 पैकी 1 प्रश्न निवडून तुम्हाला त्यावर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. तिसरा प्रश्न सुद्धा 10 गुणासाठीच परीक्षेमध्ये येणार आहे आणि यामध्ये सुद्धा 2 पर्याय असतील. 2 पैकी तुम्हाला एक निवडायचा आहे, एक चॉईस करायचा आहे आणि त्यावर उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न पहिला दुसरा तिसरा 10 गुण 10 20 30 40 50 चुकून एक प्रश्न वाढलेला आहे आपण ठीक असू दे काही हरकत नाही. प्रश्न दुसरा झाला. प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडा. 10 गुण आहेत आणि यामध्ये सुद्धा 2 प्रश्न येणार आहेत. 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे आणि ते प्रश्न चौथा खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. याला सुद्धा 10 गुण आहेत आणि यामध्ये सुद्धा 2 प्रश्न येणार आहेत. 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे. चुकून एक प्रश्न फक्त आपला अधिकचा झालेला आहे. प्रश्न पहिला 10 गुण, दुसऱ्याला 10 गुण 20, तिसऱ्याला 10 30, चौथ्याला 10 40 आणि इथं 5वा असायला पाहिजे फक्त आणि असे 50 गुणाचा प्रश्न आहे. 10 20 30 40 50 असे 5 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 10 गुणाचा, दुसरा प्रश्न 10 गुणाचा, तिसरा प्रश्न 10 गुणाचा, चौथा प्रश्न 10 गुणाचा आणि 5वा प्रश्न 10 गुणाचा. अशा पद्धतीने 50 गुणाचं मार्किंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अंतर्गत मूल्यमापन 25 गुण आणि विद्यापीठाची परीक्षा 50 गुण. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाची पद्धत विद्यापीठाने स्वरूप ठरवण्यात आलेले आहे. 1 2 3 4 5 एक प्रश्न आपला या ठिकाणी फक्त वाढलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. म्हणून मुलांनो अशा पद्धतीने यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्व विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहिले पाहिजे आणि विद्यापीठाच्या थेरीकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नपत्रिकेची या निवडक मराठी गद्य वाङ्मय मराठी निवडक गद्य या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मुलांनो पुढच्या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.